सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची पाहणी केली। नवरात्र उत्सव काळात मंदिरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही गैरसोय होऊ नये अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना गुप्ता यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या। सोमवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये। नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यातून तसंच परराज्यातून लाखो भाविक येत असतात। नवरात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आज मंदिर परिसराची पाहणी केली। यावेळी गुप्ता यांनी पोलीस यंत्रणेची सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रणाचं नियोजन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असलेली सोय याची तपासणी केली। भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी पुढे गावाहून येणाऱ्या भाविकांना जवळच्या पार्किंग व्यवस्थेची सोय कुठे आहे, गर्दी कुठे आहे हे समजावे यासाठी यावेळी प्रथमच AI टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे। भाविकांनी संयम आणि शिस्त राखून सुरक्षित दर्शन घेण्याचं आवाहन गुप्ता यांनी केलंय।